यमजाल सर तुझ्या सुट्टीचं प्रमाण वाढत चाललंय. असंच जर चालू राहिलं ना तुम्हाला शाळेतून रस तिकीट करीन मी. अहो सर शाळेच्या रोडनी सगळे बाबीचे झाडे नुसती गाडी पंक्चर होत राहते. तुम्ही टाइमवर आलेले पाहिजे. मला नाही माहिती काय बाकीचं. सर मला 2 दिवसाची रजा पाहिजे होती. अहो हराळ सर इथं माझी नोकरी आणि इज्जत जायचा प्रश्न आला. तुमचं काय चाललंय राव? मी तुम्हाला म्हणलं होतं सर बाहेरचे नाद सोडा. मरणाचे नाद आहेत माणसाला. गेली ना बायको सोडून. अहो तसं नाहीये. अहो आपल्या शाळेला 5 वर्षापूर्वी फळ झाडं लावण्यासाठी निधी आला होता. तो मी माय मेवणीच्या लग्नात वापरला आणि उरलेले पैशाच्या बाबळी लावल्या. अच्छा म्हणजे निधी आलता फळ झाडासाठी आणि तुम्ही लावली बाबीची झाडं. आता 2 दिवसांनी संस्थेची व्हिजिट आहे. त्यांना काही बाबीची झाड दाखवायची का होय? अहो त्याचं तर टेन्शन आलंय मला. काय करावं काय सुधारणा. सर मी जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर मला 2 दिवसाची रजा देता का? अहो 2 काय 4 दिवसाच्या रजा देईन तुम्हाला. पगार येते पण. चला माझ्यासोबत. चला. तर ही आहे उरुळी कांचन येथील कृष्णाई नर्सरी. येथे तुम्हाला लहान झाडापासून ते डायरेक्ट फळ आलेले झाडं मिळतील. एवढंच नाही तर तुमच्या शेतीची पाहणी करून तिथे झाडं लावून दिली जातील आणि त्याचं मार्गदर्शनही केलं जातं. तर कृष्णाई नर्सरीमध्ये आंबा, चिक्कू, नारळ, अंजीर इत्यादी फळझाडांच्या प्रजाती मिळतील. साहेब 100 चिकूचे, 100 नारळाचे आणि 100 आहे ना आंब्याचे झाडं बुक करा आम्हाला. ओके. हा सर आता मला 2 दिवसाच्या सुट्ट्या द्या ना. अहो हराळ सर 2 दिवसांनी संस्थेची व्हिजिट होणार आहे. आपल्याला झाडं लावायची आहेत. किती काम आहे आपल्याकडे. सुट्टी बिट्टी काय नाही. असंच आहे.